आपलं नाव सांगा, काय परिस्थिती सध्या बी बियाण्यांची दुकानामध्ये? माझं नाव रोहित उपाध्ये, शेती विकास साहित्य एजन्सी धुळे. यावर्षी दरवर्षीप्रमाणे जशी मृग नक्षत्राच्या आधी जे शेतकरी लोकं बियाणे खरेदी करून घेतात आणि नक्षत्राच्या वेळेस जो पाऊस वगैरे होतो त्याच्यात लागवडी होते. तसं या वर्षाला तसं काही आपल्याला दिसत नाहीये. पाऊस लांबल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावरती जी आधी गर्दी व्हायची दरवर्षी, तशी आज दुकानांवरती गर्दी दिसत नाही. बियाणे, खते या गोष्टी मुबलक प्रमाणात प्रत्येक दुकानांवरती उपलब्ध आहेत. याच्यात काही बागायतदार शेतकरी जे आहेत, त्यांनी लागवडी केलेल्या आहेत. पण कोरडवाहू जो शेतकरी आहे, तो आजही बियाणे लागवडी करण्यासाठी धजावत आहे. प्रश्न हाही उपस्थित होतोय, जर समजा पाऊस हा लांबलाच, तर एखाद वेळेस दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती ओढावेल. दादा, तुम्ही बियाणे कधी खरेदी करतात? आता खरेदी केलेले आहेत आणि काय परिस्थिती पाऊस? सर्वसाधारण मी एक शेतकरी आहे. माझं नाव नरेंद्र भास्कर पाटील, राहणार नावरा नावरी, तालुका जिल्हा धुळे. एक महिना म्हणजे जूनचा 25 तारीख येऊन गेली तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही आमच्या भागात. त्यामुळे आम्ही बियाणं अद्याप पाऊस खरेदी केलेलं नाही आहे. तरी आम्ही भगवंताला सागळं घालतोय, लवकर पाऊस पडावा, जेणेकरून आम्ही बियाणं खरेदी करून लवकर आम्ही पिकाचा पेरणी करू शकतो. ते हिशोबाने आम्ही आता पावसाला आम्हाला अंदाज आहे की पाऊस पडेल, या हिशोबाने आम्ही आता बियाणं खरेदी करायला आलेलो आहे. या अगोदर कधी बियाणे खरेदी करत होते? आता आम्ही मेच्या एंडिंगला बियाणं खरेदी करत असतो, पण मेलाही पाऊस आला नाही, विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे आम्ही बियाणं खरेदी केलेलं नाही. आम्ही फक्त पावसाच्या याच्यावर अवलंबून आहे, म्हणून आम्ही आता अपेक्षा वाटते की पाऊस पडेल व्हा, त्या हिशोबाने आम्ही आता बियाणं खरेदी करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.